हरि ओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. विधाता. विधाता म्हणजे प्रेरणा देणारा, निर्माण करणारा अथवा कर्म आणि कर्माची फळे उत्पन्न करणारा असे या नामाचे दोन अर्थ होतात. हा आपला निर्माणकर्ता आणि त्याची निर्मिती इतकी विलक्षण आहे की कोणी ब्रह्मानंद नावाचे सत्पुरुष म्हणून जातात की प्रभु तेनो कैसो खेल रचायो, मैं तो देख देख विस्मायो. जलचर होकर नदिया सागर, सरोवर सैर कराया. दानव नाग पताल लोक में रमण कियो मन भायो. आप ही नाना भोजन बनकर, आप ही भोग लगायो. ब्रह्मानंद सकल जगमाही, घट घट बीच समायो. गुरु नानक देव, भगवान रामकृष्ण परमहंस यांची निळ्या आकाशात उडणारे पक्षी, वाऱ्याच्या झुळूक येते त्याने डोलणारी हिरवीगार शेते, या सृष्टीमध्ये असणारे सर्वांचे सहजीवन पाहून या लोकांची भावसमाधी लागायची. भाव विभोर होऊन त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. आपणही थोडा विचार करून असे बघूया की थंडीच्या दिवसात सायबेरियामधून हजारो मैलांचा प्रवास करून येणारे पाहुणे पक्षी, अपत्य जन्मानंतर सहजच निर्माण होणारे अपत्य प्रेम, अपत्य संगोपनात वाटणारे प्रेम वात्सल्य, हे सगळे कसे हळुवारपणे घडवून आणणारा विधाता किती विलक्षण असेल. शास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालिकेतील सर्व ग्रहांचे आकारमान, सूर्यापासूनचे त्यांचे अंतर हे शोधून काढले खरे, पण या सर्व महाकाय ग्रह ताऱ्यांना टेबल टेनिसच्या चेंडूप्रमाणे या अवकाशात सहजपणे फिरवत ठेवणारा आपला निर्माणकर्ता किती विलक्षण आहे. या सर्व ग्रह ताऱ्यात तो विराजमान आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या चिमुकल्या 3.5 हाताच्या देहात देखील त्याची उपस्थिती आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे या मानव जन्मात अगदी प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या कर्माचा अगदी चोख हिशोब ठेवून ज्याच्या त्याच्या कर्माची फळे देण्याची बिनचूक व्यवस्था त्याने करून ठेवली आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमा इतकाच कर्मफलाचा सिद्धांतही त्रिकालाबाधित आहे. अशा या विधात्यापुढे, त्याच्या निर्मितीपुढे आदराने, प्रेमाने नतमस्तक होऊन त्याचे गुणगान गाणे एवढेच आपल्या हातात उरते. ओम तत्सत् त्वम् असि.